तर विसर्जन लालबागच्या राजाचं हे लांबणीवर पडलेलं आहे। लालबागचा राजा अद्यापपर्यंत गिरगाव चौपाटीवरच आहे। 10 ते 11च्या दरम्यान या वेळेमध्ये विसर्जन केलं जाईल अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आलेली आहे। जो नवीन तराफा आणण्यात आलेला होता त्या नवीन तराफ्यावर गणपती बाप्पांची मूर्ती आता ठेवण्यात आलेली आहे। ते यश आलेलं आहे। 9 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ते यश आलं आणि आता ज्यावेळेस भरती येईल आणि समुद्राचं पाणी हे वाढायला सुरुवात होईल। जवळपास आपले प्रतिनिधी स्वप्नील यांनी दिलेल्या माहितीनुसार 8 फूट उंच पाण्याची गरज असते आणि त्यानंतर तो तराफा तरंगतो आणि स्पीड बोटच्या सहाय्याने तो तराफा ओढला जाईल आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांची ही विसर्जनाची संपूर्ण सुविधा आहे ती केली जाईल। भूषण आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, ते देखील महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। भूषण, लालबागच्या राजाची उत्तर आरती आता संपन्न झालेली आहे। अनंत अंबानी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आरतीला आणि जवळपास अजून 1.5 ते पावणे 2 तास कालावधी विसर्जनासाठी लागण्याची शक्यता आहे। आत्ताचे महत्त्वाचे अपडेट काय देशील? नक्की शुभम, एकंदर गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर लालबागच्या राजाला साधारण 11 ते 12 तासांचा वाट पाहावी लागली आहे विसर्जनासाठी। एकंदर सकाळी जेव्हा लालबागचा राजा गिरगाव चौपाटी इथे दाखल झाला त्या दरम्यान भरतीची वेळ होती आणि एकंदर अनपेक्षित अशा प्रकारे भरतीची वेळ असल्या कारणाने कुठेतरी लालबागचा राजा हा तराफ्यावर चढवण्यामध्ये अनेक अडचणी आल्या, त्यामुळे ओहोटीची वाट पाहावी लागली। साधारण दुपारी ओहोटीच्या वेळेला लालबागचा राजा हा तराफ्यावर चढवण्यात मंडळाला यश मिळालं। त्यानंतर तराफा हा पाण्यामध्ये जाण्यासाठी भरतीची आवश्यकता असते, त्यामुळे पुन्हा भरतीची वाट देखील पाहावी लागली। अशा प्रकारे करून साधारण 11 ते 12 तासांची वाट जी आहे ती आपल्याला लालबागच्या राजाला पाहावी लागली आहे। एकंदर या संपूर्ण 11 ते 12 तासांच्या दरम्यान अजूनही आपल्याला गिरगाव चौपाटी, गिरगावच्या संपूर्ण परिसरामध्ये गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। गणेश भक्त मोठ्या गर्दीनं, मोठ्या संख्येनं इथं उपस्थित झालेले आहेत आणि एकंदर अगदी थोड्या वेळापूर्वी लालबागच्या राजाची उत्तर आरती जी आहे ती पार पडलेली आहे। स्वतः उद्योगपती अनंत अंबानी यांच्या उपस्थितीमध्ये आरती जी आहे ती पार पडलेली आहे आणि थोड्या वेळाने जशी भरतीची वेळ नजीक येईल त्यानुसार जसं समुद्रात पाणी वाढेल त्यानुसार हा जो तराफा आहे तो तराफा पुढे पाण्यामध्ये सरकणार आहे, अशा प्रकारे नियोजन आहे। आणि एकंदर हा तराफा पुढे पाण्यात खोलवर समुद्रामध्ये गेल्यानंतर बाप्पाचं जे विसर्जन आहे पार पडणार आहे, अशा प्रकारे एकंदर नियोजन आहे। मात्र या संपूर्ण गोष्टीला अजूनही तासभराचा अवधी लागू शकतो, अशा प्रकारे माहिती मिळत आहे। एकंदर सध्या तरी भरतीची वेळ ही आपल्या जवळच्या पाहायला मिळत आहे। सध्या तराफा जो आहे तो हळूहळू तरंगताना पाहायला मिळत आहे। अजूनही पाण्याची पातळी जर वाढली तर त्यानंतर हा तराफा जो आहे तो पाण्यावर तरंगणार आहे आणि त्यानंतर हा तराफा पुढे सरकत समुद्रामध्ये खोलवर जाणार आहे, अशा प्रकारे एकंदर तराफाचं नियोजन आहे। मात्र अजूनही तासाभराचा अवधी हा गणेश भक्तांना पाहावा लागणार आहे, वाट पाहावी लागणार आहे। मात्र अजूनही साधारण 24 तास उलटून गेले आहे बाप्पाच्या या संपूर्ण मिरवणुकीला। मात्र तरीही नागरिकांचा, इथल्या गणेश भक्तांचा, बाप्पाच्या या संपूर्ण भाविकांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाहीये। उत्साह अजूनही शिगेला आपल्याला पोहोचलेला पाहायला मिळत आहे। एकंदर प्रत्येकाच्या ओठावर एकच वाक्य आहे की गणपती बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशा प्रकारे प्रकारची भावना जो आहे तो प्रत्येक गणेश भक्त व्यक्त करत आहे। आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीला अजूनही विसर्जनाला अजूनही तासाभराचा अवधी हा लागणार आहे आणि एकंदर साधारण 10 ते 10:30च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। अगदी भूषण, या घडामोडींचं सगळं कव्हरेज तू करतो आहे। मंडळाचे पदाधिकारी सुधीर साळवे यांच्यासोबत काही संवाद झालेला आहे का? त्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे? नक्की शुभम, एकंदर जेव्हा या संपूर्ण बाप्पाला दुपारी जेव्हा ओहोटीची वेळ होती त्यावेळेला जेव्हा बाप्पाला तराफ्यावर चढवण्यामध्ये यश मिळालं तेव्हा सुधीर साळवी यांनी प्रतिक्रिया दिली होती। त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या वेळेला सकाळी लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटी येथे दाखल झाला तेव्हा काहीसा अवधी हा पाहावा लागला आणि एकंदर कुठेतरी भरतीची वेळ आल्या कारणाने बाप्पाची जी मोठी मूर्ती आहे ती मूर्ती तराफ्यावर चढवण्यामध्ये अनेक अडचणी आल्या, त्यामुळे कुठेही अगदी जोर जबरदस्ती न करता कुठेतरी गालबोट न लागू नये यासाठी कुठेतरी निर्णय घेण्यात आला की ओहोटीची वाट पाहावी लागेल, अशा प्रकारे त्यांनी निर्णय घेतला। एकंदर या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी दुपारी ओहोटीची वाट पाहावी लागली। त्यानंतर ओहोटी झाल्यानंतर बाप्पाची जी मोठी मूर्ती आहे ती मूर्ती आपल्याला इथं तराफ्यावर चढवण्यामध्ये यश मिळालं, अशा प्रकारे एकंदर सुधीर साळवी यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आधी भरती होती, त्यानंतर आलेली वाट पाहावी लागली ओहोटी आणि ओहोटीनंतर आता पुन्हा एकदा भरती, अशा प्रकारे 12 तासाचा अवधी आहे। त्यामुळे कुठेतरी बाप्पाच्या संपूर्ण विसर्जनाला विलंब लागलेला आहे आणि सध्या हा तराफा जो आहे तो हळूहळू तरंगाला वर लागलेला आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये साधारण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये जशी अजून पाण्याची पातळी वाढेल तेव्हा हा तराफा जो आहे तो अगदी खोलवर पाण्यामध्ये जाणार आहे आणि बाप्पाचं विसर्जन जे आहे ते याची देही याची डोळा सर्व गणेश भक्त इथे पाहणार आहेत। शुभम, अगदी भूषण, आपण पाहतोय भाविकांची देखील पुन्हा एकदा मोठी गर्दी सध्या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये जमल्याचं पाहायला मिळतंय। कारण काल सकाळपासून ही मिरवणूक निघालेली आहे।
आणि अजूनपर्यंत विसर्जन झालेलं नाही। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दरवर्षी गिरगाव चौपाटीवर हे गणेश भक्त जमत असतात। कालपासूनचा जो उत्साह होता गणेश भक्तांचा, भूषण आपल्याला तो उत्साह आताही तसाच दिसतोय। नक्की शुभम, एकंदर बाप्पाच्या मिरवणुकीला 24 तासाचा अवधी उलटलेला आहे। त्यानंतर बाप्पा हा गिरगाव चौपाटीमध्ये दाखल झाल्यानंतर त्याला सुद्धा 12 तासांचा अवधी उलटून गेलेला आहे। मात्र तरीही गणेश भक्तांचा जो उत्साह आहे तो अगदी वाखाणण्याजोग आहे। अगदी इथे मोठ्या संख्येनं मोठ्या गर्दीनं इथं गणेश भक्त इथं गिरगाव परिसरामध्ये आलेले आहेत आणि एकंदर बाप्पाची एक झलक पाहावी, बाप्पाचा एक फोटो आपल्या मोबाईलमध्ये टिपावा यासाठी प्रत्येक गणेश भक्त हा आपल्याला आतुर झालेला पाहायला मिळत आहे। एकंदर बाप्पाची जेव्हा आरती पार पडली तेव्हा सुद्धा गणेश भक्तांची मोठी गर्दी इथं आपल्याला पाहायला मिळाली। बाप्पाच्या आरतीच्या नंतर कुठेतरी गणपती बाप्पाचा आले गावाला लक्षणपणे आम्हाला अशा प्रकारे जयघोष करत कुठेतरी बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेक गणेश भक्त इथे आपल्याला जमलेले पाहायला मिळत आहेत। आणि एकंदर कुठेतरी 10 दिवस बाप्पाची जी मनोभावी सेवा केलेली आहे, बाप्पाला अगदी गोडाधोडाचं नैवेद्य दिलेलं आहे, त्यानंतर बाप्पाला निरोप देताना प्रत्येक जण हा भाऊक झालेला आहे, गणेश भक्त हा भाऊक झालेला आहे। त्यानंतर या संपूर्ण 10 दिवसाच्या सेवेनंतर आज बाप्पाला निरोप देताना कुठेतरी बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा येणार आहे या आशेवर कुठेतरी बाप्पाला निरोप देत आहेत। अशा प्रकारे गणेश भक्तांची मोठी गर्दी मात्र त्या उत्साहात इथं आपल्याला असलेली पाहायला मिळत आहे। आणि साधारण अजूनही अर्धा ते पाऊण तासामध्ये जसं समुद्र पाणी वाढेल, पाण्याची पातळी वर येईल त्यानुसार कुठेतरी तराफा जो आहे तो तरंगायला लागणार आहे आणि हा तराफा नंतर मग खोलवर पाण्यामध्ये जाऊन बाप्पाचं जे विसर्जन आहे ते पार पडणार आहे। अशा प्रकारे नियोजन आहे। मात्र अजूनही अर्धा ते पाऊण तासाचा विलंब, काहीशी वाट जी आहे ती गणेश भक्तांना आणि स्वतः लालबागच्या राजाला पाहावी लागणार आहे। शुभम, भूषण, हा तराफा ओढण्यासाठी स्पीड बोटची देखील आवश्यकता लागणार आहे। त्या संदर्भातली तयारी नेमकी कशी करण्यात आलेली आहे? काही स्पीड बोट त्या ठिकाणी तैनात आहेत का? आणि या तराफ्यासोबत समुद्रामध्ये कोळी बांधवांच्या किती बोट जाणार आहे? नक्की शुभम, सध्या हा जो तराफा आहे तो संपूर्ण गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावरती लागलेला आहे आणि सध्या पाण्याची पातळी वाढत असल्या कारणाने हा तराफा हळूहळू वर तरंगायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर साधारण स्पीड बोटच्या माध्यमातून कोळी बांधवांच्या अनेक इथे बोटी तैनात केलेल्या आहेत। त्या सर्व गोष्टींच्या माध्यमातून हा तराफा पुढे ओढला जाणार आहे। त्यानंतर हा तराफा पुढे खोलवर पाण्यामध्ये जाणार आहे आणि त्यानंतर खोलवर पाण्यामध्ये गेल्यानंतर बाप्पाचं जे विसर्जन आहे ते पार पडणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण नियोजन आहे। मात्र या संपूर्ण गोष्टींमध्ये कोळी बांधवांनी मोठं सहकार्य केलेलं आहे। कोळी बांधवांनी बाप्पाला एकंदर किंवा बाप्पाची एकंदर ज्या प्रकारे इथं तराफा चढवण्याची ज्या अडचणी आल्या त्या अडचणी दूर करण्यासाठी अनेक कोळी बांधवांनी प्रयत्न केलेले आहेत। अनेक नागरिक इथं गर्दी करत आहेत। सध्या हा तराफा जो आहे तो आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळत आहे। शुभम, हा जो तराफा आहे तो लालबागच्या राजाला घेऊन पुढे सरकत आहे। साधारण अर्ध्या तासावरती बाप्पा अगदी खोलवर समुद्रामध्ये पोहोचल्यानंतर बाप्पाचं विसर्जन पार पडणार आहे। मात्र सध्या तरी हा तराफा जो आहे तो पाण्यावर तरंगायला लागलेला आहे आणि सध्या हा तराफा पुढे सरकताना पाहायला मिळत आहे। शुभम, ठीक आहे भूषण, काही वेळासाठी थांबवतो ही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।